श्री देवी शारदा, श्री देवलक्ष्मी नारायण, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज तिथी प्रदोष त्रयोदशी. आता प्रदोष हा 15 दिवसांनी येतो. प्रदोषचा उपवास करणं, संध्याकाळी पूजा करणं, अभिषेक करणं सोपं आहे. पण दर 15 दिवसांनी प्रदोष म्हणजे आपल्या जे प्रकर्षाने जे दोष आहेत, आपले जे प्रखर दोष आहेत, त्याच्यावर चिंतन करून शंकराला प्रार्थना करायची, तू संहार करतायस ना, माझ्या या दोषांचा संहार कर. फक्त चिंतन दोषांचं करायचं नाही, मग ते नकारात्मकतेकडे जाईल. पण हे माझे दोष आहेत आणि त्याचा तू संहार कर, हे सांगायला काय हरकत आहे. त्या निमित्ताने माझे दोष कोणते आहेत याच्यावर केंद्र किंवा फोकस पडेल आणि मला त्याची जाणीव राहील. तर 15 दिवसांनी हे करायचं. म्हणून पूजा जरूर करूया, उपवास जरूर करूया, अभिषेक जरूर करूया. परंतु त्याच्याही पेक्षा हे जास्त महत्त्वाचं आहे की माझे जे दोष आहेत विशेष, आणि प्रत्येकाचे दोष असतात आणि प्रत्येकाला त्या दोषांची जाणीव असते, मग ते दोष दूर कर, संहार कर त्यांचा. आपण विष्णू सहस्रनामातल्या नामांवर चिंतन करतोय. काल आपण बघितलं की निवडक नाम निवडायची कशी आपण बघितलं. आपण सद्गुरूंच्या प्रेरणेनं जी नामं निवडता आली त्याच्यावर आपण चिंतन करतोय. तीही सद्गुरूंची प्रेरणा आहे आणि मुख्य म्हणजे सद्गुरूंच्या पायाशी आपण बसलेलो आहोत. हा एक विनोद असतो. जर सगळीकडे सद्गुरू भरून राहिलेला आहे तर सद्गुरूंचे पाय कुठे आले. पण आपल्यासमोर एक प्रतिमा असते सद्गुरूंची, मग त्या प्रतिमेतल्या सद्गुरूंना पाय असतात. म्हणजे ज्याला सगुण आपण म्हणतो, सगुण दर्शन किंवा सगुण रूप, सगुण पूजा, ती माणसाला आवडते. कारण तो स्वतः सगुणात असतो, त्याचा संसार सगुणात असतो, त्याचे नातेवाईक वगैरे सगळे सगुणात असतात, त्याचं घर गाडी सगळं सगुणात असतं. सगुणात नसतं काय लक्षात ठेवा. यांच्यातले संबंध, पती आणि पत्नी यांच्यातले संबंध, पिता माता आणि मुलं त्यांची यांच्यातले संबंध, संबंध हे आपण म्हणतो ना ॲब्स्ट्रॅक्ट आहेत, म्हणजे अमूर्त आहेत, ते भावात्मक आहेत. म्हणून ते एका अर्थाने सगुण नाहीत. म्हणून भक्तिभाव म्हणतो तो निर्गुणच आहे. पण मूर्ती समोर बसून मी भक्ती करतो तर मूर्ती सगुण आहे. तुकाराम काय म्हणतात की मी द्वैतच मागतोय, मला पुन्हा पुन्हा जन्माला घाले विठ्ठला. कारण का की मला तुझी भक्ती करायची आणि भक्ती करण्यासाठी तू भगवंत आणि मी भक्त. पण मी एवढी भक्ती करेन की भक्ती करता करता हा भक्त भगवंतात एकरूप होऊन जाईल. म्हणून द्वैत मला पाहिजे, पण कशाला? अद्वैताचा अनुभव घेण्यासाठी. मी अद्वैतच गेलो, सायुज्य म्हणजे पूर्णपणे तुझ्यात मुक्त झालो, पुढचा जन्मच नाही, मग मी भक्ती कशी करू? माझी भक्ती ही मुक्तीच्या माथ्यावर नाचणारी भक्ती आहे. एरवी मुक्ती आपण अंतिम मानलेलं आहे, स्वर्ग तर अंतिम नाही, लक्षात ठेवा. कारण स्वर्गात पुण्य आहे तोपर्यंतच आपल्याला वास करायला मिळतो, राहायला मिळतं. पुण्य संपलं की पुन्हा नरक भोगायचा राहिला असेल तर नरकात किंवा पृथ्वीवर यावंच लागतं. म्हणून स्वर्ग मागणारे वेद यांना फार प्रतिष्ठा दिलेली नाहीये. स्वर्ग मागणारे यज्ञ यांना फार मान्यता दिलेली नाहीये. गीतेने दिलेली नाही आणि ज्ञानेश्वर वगैरे सारख्या संतांनीही दिलेली नाही. मागायचं तर मुक्तीच मागा. तुकाराम हा आगळा संत आहे. तो काय म्हणतो की हे पांडुरंगा, मला पुन्हा पुन्हा घालावे गर्भवासी, सुखे घालावे गर्भवासी. त्याची आपण म्हणतो पातळीच निराळी आहे. पण सर्वसाधारणपणे जिवंतपणे मुक्त होऊया आणि त्याच्यासाठी आजची जी नामं आहेत विष्णूची ती खूप उपयोगी पडणार आहेत. पहिलं नाम आपण घेतलं माधव. माधव हे 3 वेळा आलेलं नाव आहे. आपण बघितलं होतं. मा म्हणजे आई, मग आई लक्ष्मी सुद्धा जगाची आई आहे आणि पार्वती जगन्माता आपण म्हणतोच. म्हणून रमाधव आणि उमाधव दोन्ही माधव. म्हणून माधव नाम हे संगम किंवा समन्वय दर्शवणार आहे. माधव नावात संघर्ष नाहीये, कारण शिव आणि केशव हे दोन्ही आहेत माधव नावात, हे लक्षात ठेवा. कारण रमाधव म्हणलं की तो हरी झाला आणि उमाधव म्हणलं की तो हर झाला.
हरी आणि हर, आणि आपल्या दृष्टीनं तो जर परब्रह्म असेल तर तो मायाधव आहे, मायापती, मायाधीश. माया त्याच्याकडे उरतच नाही, त्याच्यातून माया सुरू होईल, तो लोकांची परीक्षा पाहण्यासाठी वगैरे, पण तो मायेच्या वरती आहे, तो मायेचा पती आहे, लक्षात ठेवा. म्हणून माधवाचा तोही एक अर्थ आहे. माधव शब्द कसा आला आणखीन एक गमतीदार, आपल्याला माहित असतं ते, मृदू पासून मार्दव शब्द आलेला आहे. पटू पासून पाटव, वाक पाटव म्हणजे वाणीतलं त्यांचं कौशल्य, पटू पटाईत म्हणजे कुशल. मधू पासून माधव शब्द आलेला आहे. आपण स्तोत्र म्हणतो की अधरम मधुरम, वदनम मधुरम, नेत्रम मधुरम, कर्णम मधुरम, हे सगळं मधुरच आहे. तो मधुराद्वैत किंवा तो समाजच आहे किंवा तो संप्रदाय आहे की त्यांना कृष्ण हाच सर्वश्रेष्ठ वाटतो आणि त्याचं सगळंच गोड आहे. म्हणून मधुराधिपते. आता हा मधु नावाचा एक राजा होऊन गेला, पण तो तेवढा प्रसिद्ध राजा झाला नाही. तो मधुराच नाव होतं त्याच्या नगरीचं, ते पुढे मथुरा झालं आणि मग मथुरेला कंस वगैरे सारखे राजे झाले. पण मधुराधिपते अखिलम मधुरम, यमुनेच्या काठी मधुवन म्हणून सुद्धा आहे. म्हणून लक्षात, मधुमोहन नाव आहे, मनमोहन नाव आहे. आणि मोहन म्हणजे इतका मोहक आहे की कुणालाही तो मोहित करतो. हे माधवाचं वर्णन आहे. माधव म्हणल्यानंतर आपल्याला आठवतं की 10-20 असती कारे मने उद्धवा, एक मात्र होते ते मी दिले माधवा. आणि काय बोटांसारखी 10-20 मन असतात का रे उद्धवा? मोठा ज्ञान सांगतोय आम्हाला. एकच आम्हाला मन होतं ते आम्ही माधवाला देऊन टाकलं. आता उद्धव आणि माधव हे केवळ राईम, यमक आहे असं समजू नका. माधव इतका मधु आहे, आम्हाला इतका आकर्षित करतो, आम्हाला पूर्णपणे त्या मधु, माधुरी, माधुर्य याच्यात बुडवून टाकतो. आम्ही यमुनेत स्नान करत असतो त्यावेळेला त्याची बासरी वाजत असेल तर ती यमुना अमृताची नदी बनून जाते. आम्ही जर काम करत असलो आणि तो आजूबाजूला आहे हे कळलं तर आम्हाला आमचं जे काम आहे ना ते मधुर होऊन जातं. आणि काम मधुर झालं की ते वर्क राहत नाही, ते प्ले बनतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे पहिल्यांदा क्रीडा बनतं आणि नंतर लीला बनतं. आपण कितीतरी अशा गोष्टी करतो, सहज करतो, लक्षात ठेवा, अत्यंत सुंदर रीतीने करतो, पण ते करताना आपल्याला फार मेंदू वापरावा लागत नाही. लीला सहज होतं. मी खेळतो सहज खेळतो, मी लिहितो सहज लिहितो, बोलतो सहज बोलतो. मातृभाषा किती सहज बोलतो, जितका श्वास सहज घेतो तितकी मातृभाषा सहज. ही सहजता आहे ना ती माधुर्याला समांतर आहे. आणि म्हणून माधव म्हणताना हा सगळा विचार आपल्याला करता येतो की माधव म्हणजे रमाधव, उमाधव, मायाधव, हरी आणि हर दोन्ही त्याच्यात आहेत. म्हणून संगम किंवा समन्वय दाखवणार अत्यंत शीतल शांत असं हे नाम आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर कृतज्ञ. कृतज्ञ विष्णूचं नाम आहे. विष्णू हा जर जगाचा स्वामी आहे तर तो कृतज्ञ कुणाबद्दल राहणार आहे? आपण विष्णूबद्दल कृतज्ञ राहायला पाहिजे. पण एक आपण बघितलंय, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जो ज्या भावानं, जो ज्या नात्यानं आणि जो ज्या संबंधानं माझ्या येतोय त्याच भावानं, त्याच नात्यानं आणि त्याच संबंधानं मी त्याच्याकडे जातो किंवा त्याला जोडला जातो. आपण नारदांची गोष्ट बघितली होती की नारद म्हणतात की मी मथुरेहून आलो, काल दिवसभर मी बघत होतो कंसाचं वर्तन, कंसाला सगळीकडे तुम्ही दिसत होता. इतकंच नाही तर आरशात सुद्धा त्याला स्वतःचं प्रतिबिंब न दिसता तुम्हीच दिसलात. ही पार्शालिटी का? म्हणजे हा पक्षपात का? मी अखंड नाम घेतो, मला कधी कधी तुमचं दर्शन होत नाही. त्यांनी सांगितलं की सोपं आहे, एक दिवस थांब ना नारदा, फार उतावेळी कशाला, थोडीशी आपल्याला सबुरी पाहिजे, उद्या बघ. आणि दुसऱ्या दिवशी कृष्णाच्या रूपात येऊन त्यांनी कंसाला मारलं. कंस मला सगळीकडे आठवत होता, पाहत होता शत्रू भावनेनं, कारण त्याला माहित होतं की मी येणार आणि त्याला मारणार. म्हणजे तो माझ्याकडे शत्रू म्हणूनच बघत होता. मग मी त्याच्याकडे शत्रू म्हणूनच गेलो, लक्षात ठेवा. त्याला माझी सगळी दर्शनं सगळीकडे सर्व काळी जी होत होती ती शत्रू म्हणून होत होती. तो अन्न खात नव्हता, कारण पोटात अन्न गेल्यानंतर पोट फाडून मी बाहेर आलो तर. तो पाणी पित नव्हता, विष जर त्याच्यात असेल, मी विषारी बनून, विष बनून त्याच्यात उतरलो तर. तो काही करू शकत नव्हता, सगळीकडे मला पाहत होता, शत्रू या नात्यानं. त्याच नात्यानं गेलो आणि त्याला संपवलं. हे लक्षात ठेवा. म्हणून म्हणतो तुम्ही माझ्याशी कृतज्ञ असता त्याच वेळेला मीही तुमच्याशी कृतज्ञ असतो.
आपण मागे बघितलं होतं, लक्षात ठेवा. आई हे भगवंताशी अत्यंत जवळचं नातं आहे, किंवा आईला भगवंत म्हणलं तरी चालेल. आपण विठू माऊली म्हणतो, आपण संताना माऊली म्हणतो, आणि आपली जननी असते ती माऊलीच असते, जन्म देणारी. तर आपण काय म्हणतो, आपल्याला ती दोन ओळी गाण्यांच्या माहिती, दोन्ही प्रसिद्ध गाणी आहेत. एका गाण्यात आई काय म्हणते की बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई. त्यावेळेला मुलगा काय म्हणतो की स्वामी तिन्ही जगांना भिकारी. म्हणजे तो म्हणतो की आई तू महान आहेस, तर आई म्हणते की तू महान आहेस, मी बाई होते, मला तू आई बनवलंस. हे मुला, तुझी उतराई म्हणजे तुझ्या या ऋणातून मी मोकळी कशी हो, मुक्त कशी हो. म्हणजे दोघं जण एकमेकाच्या ऋणात आहे. ह्याला ऋण अनुबंध, ऋणानुबंध म्हणतात. आपण हा शब्द सरसकट वापरतो, पण ऋणानुबंध म्हणजे काय, दोन्हीकडून ऋण आहे. डॉक्टर आणि रुग्ण किंवा पेशंट, बघा बरं, पेशंटचं ऋण नाही डॉक्टरवर, आलेच नाहीत तर, आणि डॉक्टरचं ऋण पेशंटवर तर उघडच आहे. विद्यार्थी सगळेच संपावर गेले, शिक्षक काय बाकांना शिकवणार आहेत. म्हणजे विद्यार्थी रोज येतात म्हणून शिक्षकाला शिकवायला मिळतं, विद्यार्थ्यांचं ऋण आहे शिक्षकावर, आणि शिक्षकाचं ऋण विद्यार्थ्यावर तर उघड आहे. आपण दुसऱ्या बाजूने विचार करायला लागलो तर आपण युधिष्ठिर बनतो, आपण स्वतःच्या बाजूने विचार करायला लागलो तर आपण दुर्योधन असतो. ही दृष्टी फार महत्वाची. कृतज्ञता ही एक दृष्टी आहे. इट इज व्हिजन अँड इट इज ॲटिट्यूड. ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड हे वापरून बुळबुळीत झालेले शब्द आहेत, पण ती ॲटिट्यूड आपल्यात येत नाही हो. आपली दुसरी ॲटिट्यूड असते. हल्ली तरुण पिढी ॲटिट्यूड शब्द निराळे, मी तिच्याकडे जात नाही, कारण ती ॲटिट्यूड दाखवते. ॲटिट्यूड ही दाखवायची म्हणजे ॲटिट्यूड ही वृत्ती आहे. इट इज माय इन्क्लिनेशन, मी त्या पद्धतीने वागेन. म्हणजे समाजाची सेवा करण्याची वृत्ती, देशासाठी काही करण्याची वृत्ती, ही वृत्ती जी आहे ना त्याला ॲटिट्यूड म्हणतात. आणि म्हणून काय, कृतज्ञतेची वृत्ती, कृतज्ञतेचा भाव आणि कृतज्ञता व्यक्त करून केलेली कृती हे दुर्मिळ झालेलं आहे. तो काय सांगतो माहित आहे ना भगवंत, अरे पत्रम पुष्पम फलम तोयम, एवढं मला पुरतं, आणि मी कृतज्ञ राहतो तुमच्याबद्दल, आणि तुमच्या कृतज्ञतेतून मुक्त होण्यासाठी मी सुद्धा तुम्हाला काहीतरी देतो. म्हणजे समित पाणी, म्हणजे हातात समिधा घेऊन जा, लाकडाची काडी, ते मला दुर्वा चालतात, मला बिल्वदल चालतं, मला तुलसी दल चालतं. आणि ती उदाहरणं तर आपल्याला माहीतच आहेत की दल म्हणल्यानंतर आपल्याला द्रौपदी आठवते. ते त्या थाळीला चिकटलेलं एक पान खाऊन तो ढेकर देतो, सगळं ब्रह्मांड तृप्त होतं. त्याच्यानंतर एक फूल तो टाकतो, कोण, गजेंद्र, आणि गजेंद्र मुक्त होतो. नंतर उष्टी बोर देते, फल, कोण, शबरी, मुक्त होते. त्याच्या देखत ती आत्म विसर्जन करते, आत्मदहन करते आणि रामातच सामील होते. फार अत्यंत दुर्मिळ आणि दुर्लभ असा मृत्यू आहे किंवा असा अंत आहे शबरीच्या जीवनाचा. आणि तो रंतिदेव राजा होता, पण तो प्रजेसाठी उपवास करत होता, आणि जवळजवळ 49 दिवस त्यांनी उपवास केलेला आहे. आणि शेवटी पाणी घेऊन उपवास सोडणार तेवढ्यात अगदी जरा जर्जर किंवा आसन्न मरण, कोणत्याही क्षणी मरेल असा एक याचक येतो, काहीतरी द्या. तर तो ते पाणी आपल्याला, ज्यामुळे त्याचा जीव वाचलेला असतं, तो पाणी देतो. तो प्रसन्न होतो. देव म्हणतो, मी तुझी परीक्षा पाहायला आलो होतो, तू जीवाच्या आकांताने हे पाणी पित होतास, आणि ते पाणी तू मला दिलंस, स्वतः मेलास तरी चालेल अशी तुझी तयारी होती. आणि म्हणून लक्षात घ्या की ज्यावेळी कृतज्ञ आपण भगवंताबद्दल, विष्णूबद्दल वापरतो, विष्णू सुद्धा आपल्याबद्दल कृतज्ञ असतो. यम आणि चित्रगुप्त यांच्यातला नेहमीचा संवाद आहे. सुदाम्याने पोहे दिले आणि शबरीने बोरं दिली, पण शबरीला सुंदर मरण दिलं, सुदाम्याला सुवर्ण नगरी दिली. हा देव स्वतःचा तोटा करणारा, ज्याला आतबट्ट्याचा सौदा म्हणतात, म्हणजे स्वतःचा हा कसा करतो प्रत्येक वेळेला. त्यावेळेला तो म्हणतो तुला कळत नाही. प्रत्येक वेळेला तेच उत्तर आहे की तो आहे विश्वेश, विश्वंभर, विश्वनाथ, तो विश्वात्मा आहे आणि तो विश्वात्मक देव आहे. पोहे खाऊन त्याने ढेकर दिला ना, ते द्रौपदीचं ढेकर दिला ना, शबरीचे बोरं खाऊन तो तृप्त झाला ना, रंतिदेवाचं पाणी घेऊन तो शांत झाला ना. अरे कोण शांत होत आहे, साक्षात परब्रह्म शांत होत आहे. मग त्याच्या बदल्यात सुवर्ण नगरी किंवा त्याच्या बदल्यात काहीतरी आशीर्वाद, एखादा समाधान, आनंद कमी आहे. म्हणून आदबट्ट्याचा व्यवहार हा भगवंत करून घेत नाही. भगवंताचा व्यवहार फायद्याचा आहे. म्हणून तो म्हणतो की मी कृतज्ञ आहे. आपण आणखीन एक बघितला होता प्रसंग की तुम्ही आमचे भक्त हे पटत नाही असं अर्जुन म्हणतो, असं युधिष्ठिर म्हणतो.
आणि असे नारद म्हणतात. 4 निरनिराळे प्रसंग आहेत. आणि पहाटेच्या वेळेला कोणत्या तरी कामासाठी जातात. कृष्ण पूजा करत असतो ताम्हणात, पडघा आपण कोकणीत म्हणतो, त्याच्यात त्यांनी देव काढलेले असतात. आता कृष्णाचे देव कोण? तिथे त्यांनी शंकर काढलेला असतो का? असेलही. ब्रह्मदेव काढलेला असतो असेलही. पण तिथे नक्की अर्जुन असतो, युधिष्ठिर असतो, भीष्माचार्य असतात, नारद असतात आणि असेच भक्त असतात. आणि त्यांचं नाम घेऊन तो पळीनं पाणी घालून त्यांना अभिषेक करत असतो. ओम श्री अर्जुनाय नमः, ओम श्री भीष्माय नमः, ओम श्री नारदाय नमः. नारद पाहून आश्चर्य होतं. ते म्हणाले, अरे मी रोज तुमची पूजा करतो, कारण तुम्ही माझी नेहमी पूजा करता, तुम्ही माझी सदैव पूजा करता. मी रोज माझ्या दिवसाची सुरुवात तुमची पूजा करून करतो. तुम्ही माझे भक्त तर मीही तुमचा भक्त. कृतज्ञ या नावाचा अर्थ संवत्सर हे पुढचं नाव आहे. 2 अर्थ आहेत. एक लक्षात ठेवा, समवत सरत ते संवत्सर. समवत म्हणजे नेहमीच्या. आज आजोबांनी एक, मी तुला कविता म्हणून दाखवतो. नेहमीची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा. तो नातू विचारतो की आजोबा काल 12 वाजता काय झालं मला माहित आहे का? तुमचा पाऊस केव्हाही येतो आणि कितीतरी चालतो. कुठलं गणित सांगता तुम्ही? कुठलं वेळापत्रक आहे? कुठलं पंचांग आहे? ज्या वेळेला तुम्ही म्हणता मृग नक्षत्र पडेलच असं नाही, आणि नंतरची नक्षत्र धो धो बदा बदा पडत राहतात. अरे जिथे पाऊस नाही त्या ठिकाणी पूर येण्यासारखी परिस्थिती होते. काय आहे हा पावसाळा? सगळेच ऋतू म्हणजे एकंदर ऋतुचक्र आपण ज्याला म्हणूया ते व्यत्यय आलेला आहे त्याच्यात. ते एका अर्थाने त्याच्यात अव्यवस्था निर्माण झालेली आहे. इथे संवत्सर नाही. आपण काय संवत्सर साजरा करतो? समवत सरत म्हणजे सगळ्या दृष्टीने 360 दिवस आहेत वर्षाचे, बरोबर आहे? त्या दिवसाची एक संपूर्ण सृष्टीची एक दिनचर्या आहे की हो. की आपण म्हणेल की जुलै महिना आला की ते म्हणते अरे आज पाऊस पडायला पाहिजे, बरोबर ना? डिसेंबर महिन्याला अरे आता थंडी आणायला पाहिजे. म्हणजे तिची ही दिनचर्या आहे की त्या सृष्टीची, त्या निसर्गाचं सुद्धा एक वेळापत्रक आहे की ते आपण विषम झालं म्हणजे त्याचा तोल गेला, अव्यवस्था निर्माण झाली की ते संवत्सर राहत नाही. संवत्सरचा दुसरा अर्थ आहे वत्स म्हणजे वासरू, वत्स म्हणजे शिष्य, आणि वत्स म्हणजे आपल्या घरातली मुलं ज्यांच्यावर आपण वात्सल्य वत्सलता शब्द वापरतो की नाही. तर सम म्हणजे कल्याणकारी. कल्याणकारी वर्ष सुरू होतं आणि वर्षभर ते कल्याण असतं. लक्षात ठेवा. म्हणायचं 360 दिवस आणि म्हणून पूर्ण वर्ष होतं. ऋतुचक्र त्या वर्षाचं पूर्ण होतं. म्हणून आपण पूर्ण आकृती भूमितीतली जॉमेट्रीतली सर्कल आहे, परफेक्ट फिगर. म्हणून सर्कलचे अंश आपण 360 मानलेले आहेत. 360 अंश जसा 16 म्हणजे पूर्ण, म्हणून 16 आणि हा पूर्ण रुपया, तसेच 360 दिवस म्हणजे पूर्ण वर्ष होतं. त्या वर्षाचं पूर्ण ऋतुचक्र होतं. म्हणून काय सांगितलेलं आहे की 360 डिग्रीज 360 डिग्रीज म्हणजे काय? फुल सर्कल झाला. मग 180 डायमीटर असेल, नंतर क्वार्टर त्या सर्कलचा काढला तर आपण म्हणतो ना की 90 डिग्रीज अँगल असेल. पण 360 म्हणजे फुल सर्कल, एक पूर्ण कालचक्र. संवत्सराचा हा एक अर्थ आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण विचार करतो संवत्सरेण सिद्धींच लभते नातर संशया. इकडे संवत्सर म्हणजे वर्षभर. हे स्तोत्र तुम्ही वर्षभर म्हणा, सांगितलंय ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. वर्षाचा अर्थ काय? वर्ष म्हणजे वर्षाव होतो. पावसाचा वर्षाव जिथे होतो त्याला भारतवर्ष म्हणतात. नंतर वर्षाव कृपेचा असतो, हे लक्षात. वर्षाव प्रेमाचा असतो, वर्षाव भाग्याचा असतो. हा वर्षाव काहीच नाही आणि वर्षभर मी म्हणतोय. आता बघा 1 महिना झाला सुटलो मी या शिवरागातून, म्हणजे या शाकाहारातून सुटलो. कारण 1 वर्षभर शाकाहार हे कसली उपासना आहे. अशी कितीही संवत्सर गेली तर संवत्सर झाल्यानंतर सिद्धी लाभेल याच्यात संशय नको. आपण फक्त कुठेतरी काळ बघतो, आपण कुठेतरी संख्या बघतो. 13 कोटी नाही मला भेटला राम. अरे कोणत्या पद्धतीने? महाराजांचा तो अनुभव आपल्याला माहित आहे ना. एक माणूस गेला आणि म्हणला तुम्ही मला आठवलं नाम दिलं होतं? हो म्हणाले बरेच वर्षापूर्वी. हो म्हणाला 30 वर्षापूर्वी तुम्ही मला नाम दिलं होतं. ते नाम मी 30 वर्ष घेतलं आणि कुठलाही अनुभव आला नाही. मी शांत झालो नाही, किंवा माझी कामवासना कमी झाली नाही, किंवा मी उदारही बनलो नाही. लोभ तसाच राहिला, काही अनुभव आला नाही. महाराज म्हणाले तुम्ही नाम कसं घेतलं? मी नाम घ्या याच्याबरोबर नाम कसं घ्यायचं हेही तुम्हाला दाखवलं होतं.
नाही नाही, तसं मला कसं जमणार आहे. हां, म्हणजे तुम्ही येता जाता वाटेल तसं नाम घेतलं. तुम्ही लक्षात घ्या की वाटेल तसं नाम घेऊन 30 वर्ष घेऊन अनुभव येत नाही, हा अनुभव काही कमी आहे का? म्हणून महाराज म्हणाले, इट इज नॉट हाऊ मच, किती और हाऊ मेनी ते महत्वाचं नाही, हाऊ मेथड इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि मग इतकं शांतपणे तृप्तपणे नाम घेतलं तर रामच येईल की 13 कोटीची गरज नाही बाळा, मी आलोय. ध्रुव कायसे कोटी कोटी म्हणत होता का? नाही. म्हणून सांगतो, संख्या त्याच्यात आपण गुंततो. संवत्सर वर्षी संख्याच आहे शेवटी. आणखीन एक आहे प्रत्यय. हे कसं नाव आहे बघा बरं, प्रत्यय. प्रत्यय म्हणजे प्रतीती, अनुभव. विष्णू हा अनुभव आहे, लक्षात ठेवा. नाहीतर काय आपण म्हणतो, एक आहे ग्रंथ प्रचिती, पुस्तकात सांगितलं ना मग ते खरं असलं पाहिजे. दुसरी आहे गुरु प्रचिती, गुरुनी सांगितलेलं आहे ना मग ते खरं असलं पाहिजे. पण तिसरी आहे आत्मप्रचिती, मला अनुभव आला पाहिजे. ग्रंथ प्रचिती म्हणजे ग्रंथात सांगितलंय ते, म्हणजे मला समजलं ते, मला समजलं ते. आपण मागे गमतीनं बघितलं होतं ना, कीर्तनाला जातो एक, आज जाणार नाही का कीर्तनाला? बायको विचारते, नाही नाही तो काहीतरीच सांगतोय, मूर्ख कुठला कीर्तन का? गाढवाचे नाव घ्यावे, बायकाचे ध्यान करावे, हे सांगायला मी ऐकायला जाऊ? म्हणाले आज मी जाते. ती गेली आणि म्हणली, मूर्ख तो नाही, मूर्ख तुम्ही आहात. त्यांनी सांगितलं, बा मानवा एकाचे, आपल्याला जे कळतं त्याप्रमाणे आपण सगळं करत जातो. म्हणून ग्रंथ प्रचिती आहे ना, ही फार स्लिपरी आहे, म्हणजे घसरडी आहे, निसरडी आहे. प्रत्येक जण ग्रंथाचा अर्थ त्याला त्याला सोयीस्कर लावतो. बास, मिळाली ना परवानगी, दारू प्या. ग्रंथ बंद, दारू प्यायला लागला. आणि नंतर मित्र भेटतो, अरे तू तो ग्रंथ वाचतोस आणि दारू कसा पितोस? म्हणलं त्याच्यात लिहिलंय, दाखव बरं. दारू प्या आणि नरकात जा. हे आणि नरकात जा वाचलं नाही त्याने, अरे हो हे लिहिलंय नाही का, मग आता दारू बंद करतो वगैरे. म्हणजे मी वाचतो, मला कळतं, मला जसा अर्थ लागतो ती मी प्रचिती समजतो, ही ग्रंथ प्रचिती आहे. ती काही बरोबर नाही. गुरु प्रचिती, गुरु प्रत्येक जण निरनिराळ्या पद्धतीने सांगत असतात. परत गुरु सांगतो ते आपल्याला काय कळतं. महाराजांचं प्रवचनात 1-2-4 वाक्य आहेत. इतकी वर्ष मी तुम्हाला सांगतोय आणि तरीही तुम्ही ऐकत नाही आहात. याला 3-4 कारण असतील. एक, जर मी काय सांगतोय ते मलाच समजलं नसेल, पहिलं कारण. दुसरं म्हणजे मी जे सांगतोय ते मला सांगता येत नसेल. बरं, मी जे सांगतो ते तुम्हाला कळत नसेल, आणि कळलं तरी ते वळत नसेल, तुम्ही त्याप्रमाणे वागत नसाल, अशी 3-4 कारण आहेत. मी रागवू कशाला तुमच्यावर? मी आपलं तेच सांगत जातो, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ते स्वीकाराल. आत्मप्रचितीबद्दल शंकराचार्यांनी काय सांगितलंय की मला जर पाय बर्फावर पडला आणि पाय भाजला आणि पाय अग्नीवर पडला, लक्षात ठेवा, आणि पायाला थंड वाटलं तर अग्नी जाळतो आणि बर्फ थंड असतं, यावर मी विश्वास ठेवणार नाही, कारण माझी आत्मप्रचिती निराळी आहे. पण असं सांगणारच नाहीत लोक. अनेक जणांची आत्मप्रचिती असते, त्यातून सिद्धांत तयार होतात. म्हणून फायर बर्न्स, माझाही तोच अनुभव आहे, पण मी अनुभव घेतलाय म्हणून तुम्हाला सांगतो. आणि बर्फ थंड असतं, हा मा अनुभव तुम्हाला सांगतो, एरवी मी सांगितलं नसतं. आत्मप्रचितीबद्दल महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग अप्रतिम आहे. कितीदाही आपण वाचला, सांगितला, ऐकला, प्रत्येक वेळा तो आपल्याला आवडतो, कधी कधी जास्त आवडतो. पण ज्या वेळेला म्हणतात ना की अनुभवाच्या नामे शून्याकार, जीवनात तो अवलंबन करण्याच्या नावे शून्याकार, बाकी सगळे आकार आहेत पण एरवी शून्य. जीवनात आलं का नाही, ऐकायला बरं वाटतं. अरे मी काल काय रंगवून सांगितला तो प्रसंग, सांगताना मलाच बरं वाटत होतं. प्रसंग काय आहे, एका शिष्याने हॉस्पिटल बांधलं आणि ते हॉस्पिटल आहे मॅटर्निटी हॉस्पिटल, प्रसूतिगृह. तेव्हा महाराजांना म्हणाले की तुमच्या हस्ते उद्घाटन व्हावं असं वाटतं. महाराज म्हणाले त्या भागात मी येणार आहे, त्यावेळेला करूया उद्घाटन. मग उद्घाटन झाल्यानंतर एक मेट्रन होती, म्हणजे अनुभवी नर्स. बाकीच्या नर्सेस तेवढ्या अनुभवी नव्हत्या. हिने मोठ्या हॉस्पिटल्समध्ये 20 वर्ष काम केलेलं होतं. या नर्सने, मेट्रन म्हणायचं तिला, मेट्रनला सांगितलं यांना सगळं हॉस्पिटल दाखव, त्यांना माहिती दे. सगळं तिने दाखवून वगैरे आणलं. महाराज तिच्याबद्दल विचारत होते, ती महाराजांच्या बद्दल शिवाय हॉस्पिटलबद्दल सांगत होती. आणि नंतर तो म्हणाला की आमचे जे सगळा स्टाफ आहे, एक काम करणारे लोक आहेत, त्यांना तुम्ही 2 शब्द सांगा.
आशीर्वाद पर सांगा. महाराज म्हणाले काही हरकत नाही. महाराजांनी 2-3 गोष्टी सुरुवातीला सांगितल्या गमतीनं अशा, की प्रसूती गृह आहे, इथे प्रसूती ही सुलभ झाली पाहिजे. सुलभतला सु ऱ्हस्व आहे, पण प्रसूतीतला सु हा दीर्घच पाहिजे. ती कारण फार मजेदार आहे. तुम्ही सुलभ प्रसूती, प्रसूती ही चूकच आहे ना, स्पेलिंग मिस्टेक आहे ती. म्हणून प्रसूती तुम्ही ती दीर्घ करा आणि प्रसूती मात्र सुलभ होऊ दे. लोकांना त्रास नको, नाही तर दीर्घकाळ त्रास. कसलं प्रसूतीगृह? म्हणून प्रसूतीगृह ते तसंच ठेवा. हे झालं. नंतर पुढे म्हणाले की अनुभव महत्वाचा आहे. जीवनात अनुभव महत्वाचा आहे. अनुभवाशिवाय काही नाही आहे. प्रत्ययाला जीवनात, शिक्षणात आणि उपासनेत पर्याय नाही. वाक्य पुन्हा ऐका. प्रत्ययाला किंवा प्रतीतीला पर्याय नाही. देयर इज नो सबस्टिट्यूट फॉर ॲक्च्युअल एक्सपिरियन्स. त्याला विवेकानंद रिअलायझेशन म्हणतात. रिअलायझेशन जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला काय गरिबी कळणार आहे सर? तुम्ही गाड्यातूनच फिरा, आम्ही तुमच्या गाड्या धुतो. गरिबी म्हणजे काय याचा तुम्हाला जर अनुभव आला, विवेकानंद म्हणतात रिअलाइज झाली, तर तुला त्याच्या वेदना कळतील. हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या बाईचं सगळी माहिती काढून घेतली होती महाराजांनी. नंतर कुणाला काही विचारायचं आहे का? त्यावेळेला ही मेट्रन बाई म्हणाली, मला तुमचं प्रवचन आवडलं, परंतु तुम्ही अनुभव अनुभव म्हणत होतात, त्याला एवढं काय महत्व द्यायचंय? अनुभव काय महत्वाचा आहे? त्यावेळेला महाराज म्हणाले, बरोबर आहे. आता मला सांग की तू किती वर्ष काम करतेस नर्सचं? ती म्हणाली की जवळजवळ 20 वर्ष झाली. म्हणजे तुला 20 वर्षाचा अनुभव आहे. बरोबर. हा अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स. आपण नोकरीचा अर्ज करताना एक्सपिरियन्स लिहितो ना, 3 इयर्स एक्सपिरियन्स, 5 इयर्स एक्सपिरियन्स. तिला 20 इयर्सचा एक्सपिरियन्स होता. आतापर्यंत सगळी कामं त्यांनी मोठ्या हॉस्पिटल्समध्ये केली होती. आता महाराज गणित करतात. म्हणाले ठीक आहे, रोज तिथे मोठ्या हॉस्पिटलमध्ये 10 तरी होत होत्या प्रसूती, डिलिव्हरीज. हो म्हणाली, सहज 10 पेक्षा जास्तच होत होत्या. आपण धरूया ना, हिशेब करण्यासाठी सोपं. तू रोज 10 होत होत्या म्हणजे महिन्याला 300, 100च पकडूया म्हणाले. आता त्या 10 मध्ये 1-2 हो म्हणाले, त्या काळातले हे उदाहरण आहे. 1-2 अशा अवघड असतात की आईला वाचवायचं का बाळाला वाचवायचं अवघड असतात. चॅलेंज असतो तो आमच्यासाठी. ते म्हणाले 10तल्या 2 म्हणजे 100तल्या 20. बरोबर. आपण 10च पकडूया की हिशोबासाठी. बरोबर. अशी तू 20 वर्ष केलीस म्हणजे 100 तुझे म्हणलात ना, महिन्याला 100 होत होत्या, रोज 10 म्हणजे 300, आपण 100च धरल्या. असे 12 महिने म्हणजे 1200, आपण 1000च धरूया. त्या 1000तल्या 200 डिलिव्हरीज चॅलेंजिंग होत्या. आणि अशा तू 20,000 डिलिव्हरीज केल्यास की 20 वर्षात? हो म्हणाली, केल्या. आणि त्यातल्या 2,000 अवघड होत्या. हो अवघड होत्या, पण मी त्या केल्या. आता सांग, डिलिव्हरी करायची म्हणजे काय करायचं? बाई असते, डिलिव्हर होते, आई होते. तू अनेक बाईंना आई केलंस. मी बाईंना मुद्दामून म्हणलं, बायांना आया केलं असं त्याला खूप अर्थ निराळच होता. आया काय? आईच म्हणायला पाहिजे ना. अनेक बाईंना, आता 20,000 धरा ना, तू आई केलंस. मला सांग, आई होणं म्हणजे काय? ती म्हणाली, मी कसं सांगू, माझं लग्नच झालं नाही, मला अनुभव नाहीये. म्हणाले, हेच मी सांगतोय, तुला अनुभव नाही ना, या अनुभवाबद्दल मी बोलतोय. तुझा एक्सपिरियन्स ऑफ 20,000 डिलिव्हरीज फॉर 20 इयर्स एक्सपिरियन्स, पण रिअलायझेशन ऑफ बिकमिंग अ मदर नाहीये तुला. त्या अनुभवाबद्दल मी बोलत होतो. शाब्दिक खूप सांगता येईल. कॅलेंडर इयर्स एक्सपिरियन्स. हल्ली तर बघा की चांगली शाळा तुम्हाला चालवायची असेल तर एक्सपिरियन्स टीचर्स घेणं रिस्की सुद्धा आहे. कारण ते इतके कंटाळलेले असतात, ते गंजलेले असतात, कळमेले आपण म्हणतो ना, तसे असतात शिक्षक. त्यापेक्षा न्यू ब्रूम्स आर बेटर. नवीन घ्या. त्या ब्रूम्सना तुम्ही ग्रूम करू शकता, तुम्ही शिकवू शकता. पण 30 वर्षाचे शिक्षक घ्यायचे आणि त्यांच्या सगळ्या त्या बदललेल्या सवयी, बिघडलेल्या सवयी, आणि त्यांनी काय तुम्ही नवीन शाळा चालवणार आहात. म्हणून एक्सपिरियन्स चांगला असतोच असं नाही, पण रिअलायझेशनला पर्याय नाही आहे. हे मुद्दा म्हणून लक्षात घ्या. याला प्रत्यय आहे, प्रतीती, प्रचिती हे विष्णूचं नाव आहे. आणि आपण म्हणतो ना, सर्वम जगदिदम त्वत्तो जायते त्वत्तस्तिष्ठति त्वयि लयमेषति सर्वम जगदिदम त्वयि प्रत्ययेति. या सगळ्या जगाचा प्रत्यय, या सगळ्या जगाचा अनुभव, जीवनातल्या सगळ्या घटना प्रसंगांचा अनुभव तुझ्यामुळे येतो. प्रत्यय हे विष्णूचं नावच आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अमृत, काय सुंदर नाव आहे.
अमृताहुनी गोड काय असेल तर फक्त नाम आहे, लक्षात ठेवा, की ज्या विष्णू सहस्रनामाबद्दल आपण बोलतोय. बाकी अमृत म्हणजे काय, जे कधी मृत होत नाही ते, आणि जे कधी होत नाही ना ते कायम ताजं पाहिजे, ते कायम टवटवीत पाहिजे, ते कायम आपण म्हणतो ना प्रसन्न पाहिजे. नाही अमृत आपण नावं ठेवतो ना, अमृत बाब गेले, अरे अमृत बाब कुठे मुंबईला गेले का, नाही नाही नाही, मुंबईला गेले ते, म्हणजे मुंबईला गेले होते तिथे मेले, अरे अमृत मेला. हे गंमत, आपली सगळी नावच असतात, लक्षात ठेवा. अमृत ही अवस्था आहे आणि अमृत हे पेय आहे, दोन्ही चांगली. पण अमृत पेयाची गंमत बघा, गुरुला अमृताची उपमा देता येत नाही. तुम्ही म्हणतात का, अरे राहूची काय हालत झाली बघा बरं, काय सुंदर उदाहरण आहे. राहूने अमृत घेतलं, विष्णूनी सुदर्शन चक्राने राहूचं डोकं, आता त्याला तोंड आहे पण पोट नाही, आणि ह्याला पोट आहे पण तोंड नाही. ही काय चांगली अवस्था आहे अमृताने केलेली आहे. अमृत पेय म्हणलं ना की ही अडचण येणार आहे. पण अमृत अवस्था म्हणली, आहा, विद्यया अमृतम अश्नुते, म्हणजे विद्येनं ती अमृत अवस्था मिळवली पाहिजे. तो शिष्य गुरुला काय सांगतो की मृत्योर्मा अमृतं गमय, मला मृत्यूची भीती नाही आहे देहाच्या, मला अमृत अवस्थेत राहायचंय. म्हणून नेहमी किती सोपं आहे हो, मृत्योर्मा अमरत्वम गमय, अमरत्वम नाही म्हणलेलं, अमृतम म्हणलेलं. मागे आपण गोष्ट बघितली होती, याच संदर्भात बघितली होती, पण आता नीट ऐका गोष्ट. कसली गोष्ट आहे की एक राज्य आहे, राज्यात एक प्रथा आहे, एक परंपरा आहे की कुणालाही राजा होता येतं, पण 1 वर्ष 359 दिवस 360वा दिवस उजाडला की त्या दिवशी संध्याकाळी नदीच्या पलीकडे त्याला नेऊन सोडायचं, त्याला अपवाद नाही. आणि नदीच्या पलीकडे विषारी सर्प आणि अत्यंत हिंस्र अशी भयंकर जनावर आहे. म्हणजे 1 रात्र सुद्धा तो जिवंत राहत नाही. प्रत्येक राजे 360 दिवस व्हायला आले की नोकरांना बोलवतात, मला नका रे पलीकडे सोडू, मी तुम्हाला पैसे देतो, मी तुम्हाला हे देतो, आत्ता मी राजा आहे की नाही. ते म्हणतात आम्ही गद्दार नाही आहोत, आम्ही देशद्रोही नाही आहोत, तुम्हाला मी पलीकडे नेऊन सोडणारच. अगदी ते पाय धरायचे, ती नाव निघाली या काठावरून जिथे राज्य आहे, पलीकडचं काठ जिथे जंगल आहे, अरण्य. ते मध्यावर नाव आल्यानंतर ते अगदी म्हणायचे, मी या पिशव्या आणलेल्या आहेत, त्यात सोन्याची नाणी आहे, ती घ्या आणि अंधाराचा फायदा घेऊन मला तिकडेच याच काठाला जरा दूर सोडा. कुणालाही सोडलं नाही. एक मुलगा आपल्या आईबरोबर, तरुण आपल्या आईबरोबर आलेला आहे, इतक्यात दवंडी होते. आदल्या दिवशी राजाला पोचवले, आता नवीन राजा पाहिजे ना, कुणालाही राजा होता येतं 1 वर्ष, पण शेवटच्या दिवशी मृत्यू नक्की. हा आईला म्हणतो की दवंडी ऐकलीस तू? हो म्हणाली, मी ऐकली. राजा 1च वर्षाचं आयुष्य तुला मिळेल. तो म्हणतो काही हरकत नाही, बेकार आहे ना, नोकरीच्या शोधात आलेलं ना, पुढचं पुढे बघून घेऊ ना. आई म्हणाली तू राजवाड्यात राहा, मी झोपडीत राहीन, पण मी तुला एक कानमंत्र देते. हा कानमंत्र असल्यामुळे त्यांनी कानात सांगितला, पण ह्याने मनात साठवला. हा राजा झाला. राजा झाल्यानंतर आनंदात राज्य करतोय, सगळ्या लोकांना तो आवडतोय. लोक म्हणतात की आतापर्यंत इतके राजे झाले, पण शेवटी घाबरायला लागले ते, कारण मृत्यूला घाबरत होते, जीवन संपणार आपलं. 1 वर्षाचा राजा हा आनंदात आहे. आता 11 महिने झाले, ह्याचा आनंद आणखीन वाढलेला आहे. 12 महिने शेवटचा दिवस ज्यावेळेला आला, त्यावेळेला लोकांना वाटलं की ह्याचा आनंद हा अति वेळ किंवा अति भीती वाटल्यामुळे हा आनंदाचं नाटक तर करत नाही ना. हा सगळ्या लोकांना सांगतो की वर्षभर तुम्ही मला फार चांगला अनुभव दिलात, मी तुम्हाला धन्यवाद म्हणतो, तुमच्या या ऋणात मी कायम राहीन. हा इतका शांत कसा. आणि नंतर तो म्हणतो की चला संध्याकाळ झालेली आहे, आता नावेत बसायचं, फक्त माझ्या आईला बरोबर मी घेतो. ते म्हणाले आईला कशाला मरायला? नाही, आईने मला कानमंत्र दिलेला आहे. आणि मध्यावर गेल्यानंतर नावाडी विचारतात त्याला, आपण आम्हाला काही द्रव्य वगैरे देणार नाही. कशासाठी? नाही, तुम्हाला याच काठाला जरा दूर नेऊन सोडण्यासाठी. नाही म्हणला, पलीकडच्या काठावर काय हरकत आहे जायला? ते म्हणाले पलीकडचा काठ म्हणजे साक्षात मरण, उद्याचा सूर्योदय तुम्ही बघणार नाही. तो म्हणतो तुम्हाला काही ऐकू येते का? ते म्हणाले पलीकडच्या काठावर काय वाघांच्या डरकाळ्या वगैरे नाही, नीट ऐका. तो म्हणतो अरे वाद्यांचा आवाज ऐकू येतोय, अरे ही कुठली तरी मिरवणूक आहे. तोपर्यंत नाव काठाला पोचत आली,
तो म्हणतो आईने दिलेला मला कानमंत्र सांगतो. पहिले काही महिने, 1 2 3 महिने तू राज्यातल्या लोकांचा अभ्यास कर आणि नंतर त्यातले एवढे विश्वासू लोक निवड. त्या विश्वासू लोकात सुतार असतील, गवंडी असतील, निरनिराळे असे कारागीर असतील, सैनिक असतील, त्या सगळ्यांना रात्रीच्या अंधारात याच्यात पाठव. आता सगळे लोक 100 लोक गेल्यानंतर जनावरे काय करणार आहेत, आणि त्याच्यात सैनिक आहेत तलवारी वगैरे घेतलेले, आणि जरा दूर या काठाच्या जरा पलीकडे नवीन राजधानी वसव. आणि 6 महिन्यात तू सुंदर राजधानी वसवू शकते. पहिल्यांदा लोकांचा अभ्यास कर, लोकांची निवड कर, त्या लोकांना तिकडे पाठव आणि काठाच्या तिथे अरण्य आणि जरा पलीकडे राजधानी वसव, जी तुझी राजधानी असेल. तुला पाहिजे तितके वर्ष जिवंत असे तोपर्यंत राहता येईल. आणि जिवंत झाल्या मरताना तू इतकं चांगलं काम मरेपर्यंत केलेलं असतील तर लोक म्हणतील अमर रहे राजे साहेब, अमर रहे. आणि तो म्हणतो अमर रहे, तुमच्या स्मृतीत ना त्यालाच अमृत म्हणतात. देहाच्या पातळीवर अमर रहे काय, राजा मेलेलाच आहे. असं इंग्रजीत म्हणतात ना, द किंग इज डेड, लॉंग लिव्ह द किंग. आता हा मेल आहे, लॉंग लिव्ह कशाला, 2 अर्थ आहेत त्याचे. नवीन राजा आलेला आहे तो लॉंग लिव्ह द किंग, कारण त्या राजाचा राज्याभिषेक झाल्याशिवाय या राजाचा अंत्यसंस्कार करत नाहीत. आपल्याकडे पंतप्रधानांचं तसंच आहे, नवीन पंतप्रधान आल्याशिवाय आधीच्या पंतप्रधानांचा अंत्यविधी करायचा नाही. म्हणून ज्याला हंगामी म्हणतात, कार्यवाहू केअरटेकर प्राईम मिनिस्टर, ते करावं लागतं. तर ठीक आहे. तर त्यामुळे तो म्हणतो आईने मला हा कानमंत्र दिला होता आणि त्याप्रमाणे मी आलो. पलीकडे राजधानी आहे. इतक्यात राजे साहेबांचा जय जयकार असो, हत्ती येतो, त्या हत्तीवर पालखी असते, सगळी वाद्य वगैरे असतात, त्यांनी येताना दिवे प्रकाश आणलेला असतो आणि म्हणतो बघा माझं स्वागत करायला. इकडे जीवन होतं या काठावर, मध्ये वाहणारी नदी हा जन्म होता माझा, किंवा इकडे या काठावर जन्म होता, मध्ये जीवन होतं, आणि या काठावर तुम्ही मला सोडणार तिथे मृत्यू आहे माझा. पण त्याच्या पलीकडे अमृत अवस्था आहे. बघा, जी अमृत अवस्था मी माझ्या कार्यामुळे, माझ्या स्वभावामुळे मी तुमच्यासाठी केलं, तुमच्या स्मृतीत मी कायम राहणार आहे. म्हणजे तिकडेही मी अमृत राहणार आहे आणि इकडेही मी अमृत अवस्थेतच असणार आहे. म्हणून आपण महामृत्युंजय मंत्र म्हणतो. ते आजोबांना किंवा पणजोबांना घोर लागलेलं आहे. घोर म्हणजे शेवटचे श्वास मोजतायत, अशा वेळेला आपण महामृत्युंजय मंत्र म्हणतो. तो आजोबांसाठी नसतो, आजोबांना तो ऐकूही येत नसतो. आजोबा मरणारच असतात, पण नातू किंवा वडील, त्यांचे आजोबांचा मुलगा म्हणत असेल त्यांच्यासाठी तो मंत्र असतो. ओम त्र्यंबकै यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मुक्षीयमामृतात्. अमृत अवस्थेत तू जा, मृत्यू पार करून. कारण का, की तुझ्यासाठी एकच जीवनाचा मंत्र आहे, सुगंधिम पुष्टिवर्धनम. तुझं जीवन सुगंधी असलं पाहिजे, इतरांचं जीवन तू सुगंधी केलं पाहिजेस. आणि पुष्टी म्हणजे पोषण, स्वतःचं तर प्रत्येक जण करतो, तुझ्यावर अवलंबून असलेल्या, तुझ्याशी संबंधित असलेल्या किंवा नसलेल्या लोकांच्याही पोषणाची तू काही ना काहीतरी जबाबदारी उचलली पाहिजेस. अमर होशील, हे लक्षात ठेव. अमर होशील, अमृत अवस्थेत जाशील. हे कशाचं अमृत? अमृताबद्दल आणखीन कितीही सांगावं कमीच आहे. ज्ञानेश्वर म्हणतात अमृताच्या डोहात, डोह म्हणजे नदीचा खोल भाग, न पोहता येणाऱ्या माणसाला टाकलं तो मरेल का? कारण त्याच्या नाकातोंडात अमृतच जाणार आहे. दुसरं उदाहरण दिलंय की तुमच्या पोटात जर अमृताचे झरे वाहत असतील तर तुम्ही तहानेनं भुकेनं कधी मराल का? नाही, अमृतच आहे तिथे. आता पोटातलं अमृत, मनातलं अमृत, जीवनातलं अमृत म्हणजे चांगलं वागणं आहे हो. दुसऱ्यासाठी जगलास ना तरच खरा जगलास, दुसऱ्यासाठी मेलास तर निश्चितच जगलास, स्वतःसाठी जगलास तर जिवंत असूनही मेलास. हे आपल्याला माहित आहे ना, ही अमृत अवस्था आहे, जगणं आणि मरणं. आणि म्हणून आपण विचार करूया, अमृत हे फार महत्वाचं असं विष्णूचं नाम आहे. विष्णूचं नाम आहे ते जनार्दन. अर्दन म्हणजे नष्ट करणं. हा काही जनाला नष्ट करतो का? नाही, जनांची जी पीडा असतो ना ती तो नष्ट करतो. आता गोवर्धन गिरीधारी बघा, जनता जनार्दन झालेलं आहे तिथे. त्यांनी सगळ्या गोकुळावर आलेलं संकट तो गोवर्धन उचलून केलं की नाही दूर. हा जनार्दन आहे, जनता जनार्दन. अर्दन या शब्दाचा दुसरा अर्थ आहे, अर्दन म्हणजे त्रास देणारा, पीडा देणारा. हा कुणाला पीडा देतो? हा जे दुष्ट दुर्जन आहेत ना, आपण म्हणतो ना परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम, त्यांना तो पीडा देतो, तो जनार्दन आहे.
आणि ज्या जनांना आनंद देतो. पण आणखीन एक मार्मिक विचार आहे की मला सुद्धा प्रारब्धाचे भोग भोगताना दुःख म्हणजे पाप मी केलेलं आहे त्याचं फळ, ती पीडा आहे ना मला, ती पीडा सुद्धा हा जनार्दनच देत असतो. ती पीडा सहन करण्याची शक्तीही जनार्दन देतो. आणि पुण्याच्या बाबतीत पीडा असते का? असते ना. पुण्य संपेल, लागोन दृष्ट माझी माझ्याच वैभवाला, आहे ना, ही पीडा आहे की हे वैभव जाईल, किंवा जीवनात ही घडी अशीच राहू दे, अशीच राहू दे, कारण भीती वाटते ही घडी जाईल म्हणून. म्हणून सुखात सुद्धा कुठेतरी चिंता आहे, सुखात सुद्धा कुठेतरी हुरहुर आहे. अरे टिकणार आहे का कायम? ही पीडा आहे, तो जनार्दन देतोय. आणि दुःखात पीडा तर उघड उघड असते, जनार्दन देतोय. म्हणजे दुष्ट लोकांना नष्ट करून तुमची पीडा दूर करतो, पण तुम्हालाही पीडा देतो. कशा अर्थाने? की दुःख दूर करतो, पण सुख सुद्धा दूर होतंय. ही तुमच्या मनाला लागलेली एका अर्थाने हुरहुर किंवा चिंताच आहे. असा तो जनार्दन आहे, दोन्ही बाजूने. पण तो आहे म्हणून आपण आहोत, तो आहे म्हणून समाज आहे. जनता जनार्दन, हे लक्षात ठेवा. हंस हे पुढचं नाव आहे. हंस, हंस हा पक्षी आहे, बरोबर. आणि मानस हे सरोवर आहे. पण रामचरित मानस हे सरोवरच आहे. रामाचं चरित्र हे मनातलं सरोवर आहे, मानस, बरोबर. आता त्या मानसात जे हंस जातात आणि इकडे जे असतात ते परमहंस असतात. म्हणजे रामचरित मानस वाचून तुम्ही परमहंस होऊ शकाल, आणि त्या मानस सरोवरातून तुम्ही हंसच राहाल. तिकडे तुम्हाला काय मिळतं? शुद्ध असेल, स्वच्छ असेल, पण पाणी मिळतं. इकडे काय मिळते? वाणी मिळते. रामचरित मानसात ही वाणी आहे ना. राम बोलले, वाल्मिकी बोलले, निरनिराळे ऋषी बोलले, बरोबर ना. वाणी आहे ती दिव्य वाणी आहे. म्हणजे ह्या रामचरित मानसात वाणी मिळेल, पण ते मानस सरोवर, कैलास मानस सरोवर म्हणतात, तिथे फक्त पाणी मिळेल. आपण म्हणतो हंस जे आहेत ना त्यांना मोती लागतात. हंसांना मोत्याचा चारा, मोत्यांना संस्कृतमध्ये मुक्ती म्हणतात. म्हणजे तिकडे तुम्हाला मोती मिळतात खाण्यासाठी, किंवा चारा मिळतो खायला काहीतरी, मुक्ती. पण इकडे मुक्तीच मिळते ना. इकडे जन्म मरणाच्या चक्रातून तुम्हाला मुक्ती मिळते. आणि म्हणून लक्षात घ्या की हंस हा आहे तो अनेक गोष्टींचं प्रतीक आहे. पहिलं म्हणजे निरक्षीर विवेक, म्हणजे काय योग्य आहे काय अयोग्य आहे, काय सत आहे काय असत आहे. आणि सोप्या भाषेत आपण म्हणतो ना, काय तारक आहे काय मारक आहे, काय साधक आहे काय बाधक आहे. हा विचार आपण अनेकदा बघितलाय. काय आत्मा आहे आणि काय अनात्मा आहे. आत्म म्हणजे शाश्वत, अखंड टिकणार, कॉन्स्टंट. आणि अनात्म म्हणजे काय? की टिकणार, इन्स्टंट. इन्स्टंट कॉफी, एक करायला काही इन्स्टंट आणि प्यायला काही इन्स्टंट, संपलं की ते. नूडल्स 2 मिनिट्स, नूडल्स 2 मिनिट्स करायला, आणि खायला म्हणा जास्तीत जास्त 20 मिनिट्स, गेलं, संपलं. पण नाम जे आहे ना ते उरतं. घेत असताना माझ्यात थोडा तरी बदल घडत असतो. आपण म्हणतो ना ग्रॅनाइट रॉक आहे, फोडायला खूप हातोडीचे घण किंवा घणाचे ठोके मारले पाहिजेत. पण प्रत्येक ठोका तो रॉक म्हणजे तो दगड आहे, ग्रॅनाइट म्हणजे अत्यंत भक्कम कठीण, मोडायला सुरुवात झालेली असते. तसे इतकं नाम घेतल्यानंतर माझ्यात बदल होणार असेल, प्रत्येक नाम हे त्या नामाकडे मला घेऊन जात असतं, हे समजायला पाहिजे. म्हणून हंस जो आहे तो आपण म्हणतो ना सोहम हंसः, सोहम हंसः. सहा अहम सोहम, सहा म्हणजे तो परमेश्वर, अहम म्हणजे मी, तो मी, सोहम हंसः मी तो मी तो. म्हणजे श्वासावर तुम्ही दोनदा श्वास उच्छ्वासाच्या वेळेला स्वतःला बजावता की मी तो परमेश्वर आहे, मी काय सामान्य माणूस आहे. आणि हा विचार केला की केवढा बदल होतो. एक माणूस अत्यंत व्यसनी, अत्यंत म्हणजे जुगार वगैरे खेळायचा, पगार घरीच यायचा नाही, कर्ज इतकं असायचं त्याचं, पठाण यायचं आणि पगार काढून घ्यायचा. मग आता उधारीवर तो परत जुगार खेळायचा. दारूचे व्यसन होतं, सगळ्या प्रकारची व्यसनं होती. बायको कंटाळून गेली. शेवटी बायको एकदा गुरुवारी दत्त मंदिरात गेली. तिथे एक सुंदर प्रवचन चालू होतं. तिला ते इतकं आवडलं. तो म्हणाला प्रवचनाला वगैरे का? ते म्हणते नाही, तुम्ही दारू प्या आणि नंतर या, बाहेर थांबा, बाहेरही लाऊडस्पीकरवर तुम्हाला ऐकू येईल. तो ऐकू येतं. तर त्याने काय सांगितलं की दारू पिऊन मी जनावर बनतो का दारू पिऊन मी देव बनतो, मी संत बनतो, याचा विचार करा. दारू पिऊन मी गटारात पडतो, ही फॅक्ट आहे ना, ही सत्यस्थिती आहे.
पण मी जर नाम घेतलं तर मला थोडं तरी शांत वाटतं आणि माझ्यामुळे घरातल्यांना शांत वाटतं. आणि हे सगळं सांगितल्यानंतर त्याला ते इतकं पटलं, तो बायकोला म्हणतो मला बदलायचं आहे. तर काय करू? म्हणजे दत्ताच्या मंदिरात जा. पण दत्ताच्या मंदिरात जाणार असेल तर आदल्या दिवसापासून दारू पिऊ नका. मग हा दारू पित नाही. गुरुवारी प्रवचन ऐकायला अंघोळ वगैरे करून नवीन कपडे घालून जातो. त्याला ते प्रवचन एवढं आवडतं, तो म्हणतो आत्तापर्यंत, दत्ताला म्हणतो ना की आत्तापर्यंत आयुष्य अक्षरशः एखाद्या जनावरासारखं झालं. मुलांना मी राक्षस होतो आणि पत्नीला मी सैतान होतो. मला जाणीव झालेली आहे. तेव्हा इथून पुढच्या आयुष्यात बदल घडवण्याची मला शक्ती दे आणि मला दिशा दाखव. मार्ग, मार्ग हे विष्णूचं एक नाम आहे. त्यावेळेला विचार करूया. पण हे लक्षात ठेव, मार्ग दाखव. डोळ्यात पाणी आणून. अशी माणसं असतात ना, ती जरा भावूक असतात. दारू प्यायची तर प्यायची, पण सोडली तर कायमची सोडते, असे मनस्वी असतात. महाराजांनी उदाहरण दिलं, मला व्यसनी माणूस आवडतो, कारण त्याची व्यसनाकडे असलेलं जे आकर्षण आहे ना, आसक्ती आहे ना, तिची दिशा वळवली की ते त्यांना नामाचंही व्यसन लागतं ना. पण आपण मुळातच व्यसनी नाही आहोत. आपल्याला चांगल्या गोष्टीचंही व्यसन नाहीये, वाचनाचं व्यसन नाहीये, स्वच्छतेचं व्यसन नाहीये. म्हणून व्यसनी म्हणजे वाईट कोणी सांगितलंय? चांगल्या गोष्टींचं व्यसन असलं तर त्याला चांगलं जास्त करायला आम्हाला संतांना आवडतं आणि ते जमतं. हा येतो घरी आल्यानंतर म्हणतो की एक लक्षात ठेव, उद्यापासून मांस मच्छी बंद. त्यानं मारून मी काय खाणार आहे? बरोबर. दारू बंद, मी दारू पिणार नाहीये. आणि बघ आता काही पुढच्या आठवड्यात जो पगार येईल ना, आधीचं देणं ते देईन, पण उरलेलं सगळं मी तुझ्या पदरात टाकेन. आणि नंतर ती म्हणाली पण तुम्ही खाणार नसला तरी मुलांना लागणारच ना मांस मच्छी. तर तो एका कोपऱ्यात त्यांनी दत्ताची स्थापना केली. ही गोष्ट त्यांनी स्वतःही सत्यकथा आहे, त्यांनी स्वतः आम्हाला सांगितली. आणि थोडक्यात सांगतो तुम्हाला, कोपऱ्यात एक असं त्यांनी पार्टिशन सारखं आणलं, एक खोली छोटीशी तयार केली. पण तरी सुद्धा इकडे जे शिजवलं जात होतं, त्या फोडण्या, तो कांदा, ह्यांनी सगळंच सोडलं होतं. त्या सगळ्याचा वास दत्ताला जायचा. काय करू दत्ता, मला कल्पना दे. आणि दुसऱ्या दिवशी आला, ते कार्पेंटरला घेऊनच आला. म्हणलं घर एवढे उंच आहे ना, ते इथे मला एक रूम करून दे लाकडाची. म्हणून त्यांनी लाकडाची रूम केली, ते बंद वगैरे सगळं छान केलं. आता खालचे वास वरती येणार नाही, मी ते बंद केलेलं आहे. नंतर त्यांनी काय केलं, चढायला म्हणून असं स्टूल, पायऱ्यांचं स्टूल केलं आणि त्यातून तो जायला लागला. कसं शिकवलं म्हणाला दत्तानी मला बघा. मी जायला लागलो. पहिले 1-2 दिवस छान झाला. आणि एक दिवस माझा छोटा मुलगा, बाबा मी आलो. अरे बापरे. म्हणून मी काय वरती चढल्यानंतर ते स्टूल वरती घ्यायला लागलो. बघा कसा शिकवतो तो. एक उदाहरण तो, कारण त्याच्यावरून चढून संसारात यायला लागला की. बायको सुद्धा म्हणाली अरे वा छान पूजा, मोगऱ्याचा वास आला म्हणून मी वरती बघायला आले. बापरे, बायको वरती येते, मुलगा वरती येतोय. नाही 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 म्हणला. वरती चढल्यावर ते स्टूल, आत दार बंद, मी आणि दत्त. म्हणाला हळूहळू मला जाणवलं की कुत्र्याची तरी योग्यता आपल्याला आलेली आहे. एरवी कुत्रा होतोच, पण रस्त्यातला होतो. आज दत्ताच्या भोवताचा, दत्ताच्या मंदिरातला. आणि म्हणाला एवढा बदल झाला. हा बदल मलापेक्षा माझ्या बायकोला वगैरे कळला, माझ्या मित्रांना कळला, माझ्या ऑफिस मधल्यांना कळला. आणि एक दिवस तुम्हाला साहेबांनी बोलवले. पूर्वी मी घाबरलो असतो, अगदी रुबाबात गेलो. ते त्यांनी सांगितलं 2 बोटातलं 1 बोट धर, विचारू नकोस का. त्यांनी सांगितलं उंच आहे ते बोट. ठरलं, कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं, सही करायची. तो म्हणला मला काय विचारता, तुलाच विचारायचं म्हणाले. मी बघतोय तू देव माणूस झालेला आहेस, देव माणूस. नंतर दुसरा विचारतो की काय रे, रजा आत्ता घेऊ का नंतर घेऊ, तू सांग बरं. बोट दाखवायला लागले मला. मग मी कधी हे कधी ते बोट. आणि त्यांना तसा अनुभव यायला लागला. मी दत्ताला सांगितलं अरे बाबा मी तुझा कुत्रा आहे, आणि हा कसला अनुभव आहे. पण ते येतच राहिले अनुभव. शेवटी त्यांच्या बायका विचारायला लागल्या की इकडे जाऊ का तिकडे जाऊ, हे घेऊ का ते घेऊ. आता मला मनाला पंचायत व्हायला लागले. आणि साहेब वगैरे सुद्धा मला रिस्पेक्ट द्यायला लागले. हे माझ्यामुळे नव्हतं, माझ्यात झालेल्या बदलामुळे होतं. आणि हा बदल कशामुळे झाला, हंसामुळे. काय योग्य आणि काय अयोग्य हे ज्या दिवशी मला ते एक वाक्य प्रवचनातलं, अरे तुम्ही जनावर आहात का, माणूस आहात. माणसाला जास्त वाईट जनावर बनता येईल, पण ठरवलं तर माणसाला पहिल्यांदा देवाची वाहनं, अरे नंदी बन, शंकराचा भक्त असलास तर, गरुड बन, काहीतरी बन, आणि नंतर त्याच्यावर बसलेला जो आहे तो सुद्धा तू बनशील.
हे प्रवचनातलं वाक्य ऐकल्यानंतर अरे साक्षात देव बनण्याची क्षमता असलेला मी असा राक्षस का बनतोय, विचार बघा. पण तो मनस्वी माणूस होता, त्याला बदलून गेला तो हंस याने. विवेकानंदांना हंस हे खूप आवडायचं, कारण त्यांचे गुरु परमहंसच होते ना, रामकृष्ण परमहंस. कायम ते त्या भावात असायचे, कायम. हे परमहंस होते. विवेकानंदांनी जे वाक्य निवडलं आपल्या या रामकृष्ण संघ किंवा रामकृष्ण मिशन याच्यासाठी, तन्नो हंस प्रचोदयात, तत् तो हंस जो आहे ना तो आमच्या आत म्हणजे प्रचोदयात म्हणजे त्याचा उदय होऊ दे. तो जो हंस निरक्षीर विवेक आहे, काय योग्य काय अयोग्य. अहो जीवनात वाईट आणि चांगलं असणारच. उडदा माझी काळे गोरे असं काही प्रत्येकाचं जीवन नसतं. हल्ली लोक म्हणतात ना, दाल में कुछ काला है, ऐसा नाही, दाल ही काली है. अरे असं नसतं. जीवनात नेहमी चांगल्याबरोबर वाईट, वाईटाबरोबर चांगलं असतं, हे लक्षात घ्या. म्हणून आपण चांगलं काय ते बघायला शिकलो तर आपल्यात खूप चांगल्या गोष्टी आहेत. आपल्या पत्नीत, आपल्या नवऱ्यात, आपल्या कुटुंबात खूप चांगल्या गोष्टी आहेत. मी जिथे चांगली संस्था आहे तिथे खूप चांगल्या गोष्टी आहेत. पण आपण चांगल्यावर फोकस करत नाही. आणि म्हणून इंग्लिशमध्ये म्हणतात की लाईट अ कॅन्डल इन्स्टेड ऑफ कर्सिंग द डार्कनेस. म्हणजे अंधाराला शिव्या शब्द देण्यापेक्षा एक मेणबत्ती लावा किंवा एक पणती लावा. हे आपल्याला जमेल की नाही? हे नक्की जमेल. हा माझ्यातला हंस आहे. हंस हा मला सांगत असतो सोहम हंसा. म्हणजे मी श्वास घेतो सोडतो, घेतो त्यावेळेला हंसा सोहम. असा धरिता सो सोडिता हम, अखंड चाले सोहम सोहम. म्हणजे आपल्या प्रत्येक श्वासाला आपल्याला आठवण करून दिली जाते. कोण? ती गुरु नावाची शक्ती, ती विष्णू नावाची शक्ती आठवण करून देते की तू तो आहेस, तो तू आहेस. आणि तो म्हणजे मी. विष्णू सांगतोय मला, मी तू आहेस आणि तू मी आहेस. तुझ्यात मी आहे आणि माझ्यात तू आहेस. तुझ्यात मी आहे याची मला जाणीव आहे कारण मी विश्वरूप आहे. पण माझ्यात तू आहेस याची तुला जाणीव नाहीये कारण तुला सगळीकडे असलेला मी दिसतच नाहीये. त्याला तू काय करणार आहे? म्हणून ते गाणं फार सुंदर आहे की देव म्हणतात ना, बोलतो बाळमुखातून, देव डोलतो उंच पिकातून, हाय अभाग्या. तू त्या उंच पिकांकडे बघून दर्शन घेत नाहीस देवाचं. त्या बाळमुखाकडे म्हणजे ते लहान मूल बोलतंय त्याच्या त्या बोबड्या बोलण्यात माझं दर्शन तुला होत नाही. हे लक्षात घ्या. जर होत नाही तर काय दोष आहे? हाय अभाग्या भगवे नेसुनी घर संन्यासून जाशी. भगवे कपडे घालतोस आणि सोडून जातोस. तुझ्या आजूबाजूला जो परमेश्वर असतो तो तुला दिसत नाही. एक लक्षात घ्या. एक फार सुंदर गोष्ट आहे. एक म्हातारी आजी प्रार्थना करते की देवा, माझं मरण आता जवळ आलेलं आहे. इतकी मी तुझी भक्ती केली, इतकी मी तुझी सेवा केली, मला दर्शन दे रे. अशी प्रार्थना करायची. एक दिवस स्वप्नात देव आला, उद्या मी तुला दर्शन देईन. ही इतकी झाली. पहाटे उठली, थरथरच्या हाताने आपल्या घरासमोरचं अंगण झाडलं, सडा घातला, रांगोळी काढली आणि जे काही होतं त्याच्यात एक नैवेद्य वगैरे तयार केला. सगळं आता देवाची वाट पाहत बसली. आणि इतक्यात एक लहान पोर पळत येतं आणि ते त्या रांगोळीवरून जातं. ती म्हणते की अरे रे, लहान पोराला ती शिव्या देते, एवढी रांगोळी काढली तुला दिसत नाही. नंतर ते झाल्यानंतर एक भिकारी नेते, त्यावेळेला म्हणते आज देव येणार, देव आले, नैवेद्य दाखवल्याशिवाय कुणाला काही देत नाही. तिच्या पोर मला नाही, पोरासाठी तरी काहीतरी द्या. निघून जाते. मागच्या दारानं टकटक करून एक तरुणी येते. गुंड माझ्या मागे लागलेले आहेत. ती म्हणाली तुझ्याकडे लक्ष द्यायला मला वेळ नाहीये, कोणत्याही क्षणी देव येईल, तू जा बाहेर. आणि नंतर देव येतच नाही. रात्री ती भांडते परत देवाची. पहाटेच्या वेळेला देव येतो स्वप्नात आणि म्हणतो मी 3दा तुझ्याकडे आलो होतो, पण 3ही वेळेला मला तू हाकलून दिलंस. केव्हा आला होतास? पहिला तो मुलगा होता ना, रांगोळीवरून तुझ्या गेला, तू त्याचा पाठलाग करून त्याला शिव्या देत होतीस, तो गेला पळून. मी होतो तो. ती बाई आली होती, ती बाईन तिच्या कडेवरचा मुलगा, मी होतो तो. आम्हालाही तू हाकलून दिलंस नैवेद्य देवाला दाखवण्याशिवाय. कुठल्या देवाला नैवेद्य दाखवणार होतीस? आणि ती तरुणी मीच होतो. तू तिलाही हाकलून दिलास. आता मी तुला कसं दर्शन देऊ? त्यावेळेला ती म्हणाली देवा, तुझ्या या शब्दातच मला तुझं दर्शन झालं. मी अत्यंत तृप्त आहे. इथून पुढे जो जो कोणी माझ्या दारात येईल, पुढच्या किंवा मागच्या, तूच आहेस असं समजून मी त्याच्याशी वागेन. ह्याला साक्षात्कार म्हणतात, रिअलायझेशन. की मला कळलं
की ते मुलंही तू असतोस, ती बाई तू असतोस, ती तरुणी, सगळे तू असू शकतोस. अरे तो भिकारी तू असू शकशील. इथून पुढे मला कळलं, मला तुझं दर्शन झालं. आणि दर्शन काय तुझ्या देहाचंच दर्शन मला पाहिजे होतं नाही, मला दर्शन म्हणजे तत्वज्ञान किंवा मला एक असं ज्ञान पाहिजे होतं जे तू दिलास. आणि ते फार महत्वाचं आहे. नंतर आहे ना सहस्त्र, बघा सहस्त्र मूर्धा, सहस्त्राक्ष आणि सहस्त्रपाद, सगळे म्हणजे सहस्त्र नेत्र. सहस्त्र म्हणजे हजार नाही, लक्षात ठेवा. सहस्त्र म्हणजे असंख्य. पूर्वी सहस्त्र शब्द असंख्य या अर्थाने वापरला जायचा. असंख्य डोळे आहेत त्याला. आपण मागे बघितलं होतं की हा जो सगळा पुरुष आहे, पुरुष सूक्त ज्याला म्हणतात, तो समाज पुरुष आहे किंवा आपण कॉस्मिक पर्सन, विश्वपुरुष आहे तो. मग त्याला किती डोळे आहेत? सोपं आहे ना, 8 अब्ज. जर 8 बिलियन आपण म्हणतो, जर या जगाची लोकसंख्या असेल तर त्याला डोळे किती? 16 अब्ज प्लस 2. हे आपण बघितलं यापूर्वी. त्याला पाय किती? 16 अब्ज प्लस 2 म्हणजे अधिक 2. 16 अब्ज आपले पाय आणि शिवाय त्याचे 2 पाय. आता त्याच्या 2 पायाची गरजच नाही, कारण आपल्या पायात तोच आहे, आपल्या पायाने तोच चालतो, आपल्या डोळ्यांनी तोच पाहतो. हे लक्षात घ्या. हे जर आपल्याला कळलं तर खरं विष्णू सहस्रनामाचं मर्म कळेल. सगळीकडे तोच आहे की. म्हणजे ह्याचे डोळे, हिचे डोळे, त्याचे डोळे विष्णूचेच डोळे आहेत की. मग मी त्याचे डोळे लाल दिसत असतील तर काय दारू पितो सकाळी कॉमेंट मारणार नाही. डोळे लाल काय येतो? माझ्याकडे ड्रॉप्स आहेत, देऊ का? का माझ्याकडे लोणी आहे, जरा घालून डोळे बंद करा, बरं वाटेल तुम्हाला. हे होईल. जर त्याच्या डोळ्यात मला विष्णू दिसला. काल आपण त्या 2 शिष्यांची गोष्ट बघितली होती. तो शिष्य म्हणतो की त्या पक्षाला मारू कसं? त्या पक्षाच्या डोळ्यातून गुरुदेव तुम्ही बघत होतात. मग दुसऱ्याच्या डोळ्यातून देव नाही बघत, दुसऱ्याच्या हातातून देव नाही काम करत, दुसऱ्याच्या पायातून. का मला अनुकूल लोक आहेत त्याच्यात विष्णू बघणं सोपं आहे, आणि मला प्रतिकूल लोक आहेत त्यांच्यात, अरे प्रतिकूल लोकांच्यात आधी बघ. विनोबा म्हणतात रावणातला रा ज्याला कळला ना त्याला रामातला रा कळतो, आणि रामायणातला रा सुद्धा कळतो. रावणातला रा कळायला पाहिजे. तोच रा सगळीकडे आहे की. रामायण माझं पाठ आहे, राम माझा देव आहे, आणि रावण खलनायक नाही. राम देव होण्यासाठी रावणाने खूप मदत केलेली आहे, आणि रावण हा त्याचा भक्तच होता. तुझ्या हातून मरण यावं म्हणून त्याच्यासाठी सीतेला पळवलं. कारण वनवासात असं काय होतं रामाचा जो पळवणार होता? विचार करा तुम्ही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आपण ज्या वेळेला सहस्त्रमूर्धा, सहस्त्राक्ष, तो सगळं बघतोय, सब कुछ. पूर्वी एक सुंदर गाणं होतं सिनेमात, बडा ये सीआयडी है वो नीली छत्री वाला, उसके पॉकेट बुक में सबका है मसाला. म्हणजे सास काय करते सासू आणि सून काय करते, त्यांनी डायरी उघडली की तुम्हाला दाखवतो. बडा ये सीआयडी है वो नीली छत्री वाला, आकाशात राहणारा. तो दिसत नाही पण बरोबर त्यावेळेला कसा हजर असतो विचार करा. आणि म्हणून शेवटी आपल्याला जर बघायचं असेल, सुंदर नाव बघून थांबूया. सुप्रसाद. प्रसाद म्हणजे आपण अनेकदा बघितलेलं आहे. सुप्रसाद, प्रासादिक भजन मंडळी पूर्वी असायचे. पूर्वीचं प्रासादिक खरं प्रसादयुक्त असायचं. म्हणजे त्यांचं भजन हाच आपल्याला प्रसाद वाटायचा. आणि प्रसाद या शब्दाचे 3 अर्थ, एक सहजता, एक सौंदर्य आणि कृपा. प्रसाद हा अर्थ आहे त्याचा. हल्लीची जी भजनी मंडळी आहेत ना ती गायन मंडळी आहेत. भजन कमी आणि गायन जास्त. काय त्या ताना मारतात वगैरे, ठीक आहे, त्यांच्या दृष्टीने ती परफॉर्मिंग आर्ट आहे, तशा स्पर्धांत तशीच बक्षीस मिळतात. पण पूर्वीची प्रासादिक भजन मंडळी होती. आपण आपल्या जीवनातला प्रसाद गमावलेला आहे, सहजता गमावलेली आहे. आपण नेहमी असा खातो, अरे असं खा ना, सोपं आहे, पण आपण उलट खातो. द्राविडी प्राणायाम म्हणतात त्यांना. असा प्राणायाम हा आर्यांचा असेल आणि हा राक्षसांचा असेल. कारण असा जर प्राणायाम केला तर देव लवकर पावतो, खरंच आहे ना. पण असा प्राणायाम केला तर प्राणायामही जास्त चांगला होईल आणि देवही तुम्हाला मिळेल. उलट आपण करतो. म्हणून काय सांगितलं, प्रसाद जीवनात पाहिजे. मन करारे प्रसन्न म्हणजे प्रसादयुक्त. सर्व सिद्धीची कारण म्हणजे काय, सर्व सिद्धी मिळाव्याच मन प्रसन्न. ओ किती पूर्वी आमच्या आजूबाजूला लहानपणी स्त्रिया होत्या अत्यंत गरीब, पण दरिद्री नव्हत्या. कारण दरिद्री ही मनाची वृत्ती आहे आणि गरिबी ही आर्थिक परिस्थिती आहे. त्या गरीब होत्या, पण माझ्या मुलाला मी कलेक्टर करते की नाही तेव्हा, पण शिकून झाली ती मुलं. कारण त्यांना आपल्या आईचे कष्ट जाणवत होते. म्हणून
हे जे प्रसाद आहे ना, तो प्रसाद मन प्रसाद गीतेत शेवटी शेवटी पुन्हा शब्द आलेला आहे. आणि प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. जीवनात प्रसाद तू जर आणलास आणि प्रसाद परमेश्वर देईल, तेव्हाच ज्यावेळेला तुझं मन परमेश्वराकडे ओरिएंटेड म्हणजे परायण असेल. सतत तुला जर सगळीकडे विष्णू दिसत असेल तर विष्णूचा प्रसाद हमखास तुला मिळेल. हे लक्षात ठेवा. प्रसाद तुम्ही येईतोपर्यंत संपला, तुमची बारी येतो, काय प्रसाद सुद्धा मिळाला नाही, कसलं मंदिर. दुसरा म्हणेल की आज खूप माणसं आली नाही, आपण नेहमीच आहोत रे, आपल्याला प्रसाद काय. आणि इतक्यात तुम्ही थांबा ना जरा, भटजी सांगतो हे तुम्हाला प्रसाद मिळाला नाही माहिती आहे, हा प्रसाद घ्या. त्या देवाला की चिंता नसेल माझी, आणि तुम्ही टणटण करता जणू काय तो प्रसाद म्हणून नाही, पण तुमच्या बापाचा होता नाही ना. प्रसाद म्हणजे अरे एवढी माणसं आली माझ्या मंदिरात, याचा आनंद हा प्रसाद नाहीये का. तर आपण जीवनात प्रसाद मिळवत राहूया, मनप्रसाद, आणि त्यासाठी प्रार्थना करूया. शांत. मंदिरात वाटतात त्या प्रसादासाठी पैसे लागतात, पण मन प्रसन्न प्रसादयुक्त ठेवण्यासाठी पैसे लागत नाहीत, पण पैशापेक्षा जास्त समाधान आनंद मिळतो. शांत. मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 शक्ति मंत्र. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांति पाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. शांत वाटलं पाहिजे, प्रसन्न वाटलं पाहिजे. हातावर हात चोळूया. ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. सावकाश डोळे उघडून समोरचं विश्वरूप दर्शन, सद्गुरूंचं दर्शन, लक्ष्मीनारायण आणि प्रत्यक्ष वाङ्मयी मूर्ती असलेलं विष्णू सहस्रनाम चिंतनिका. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.